शहर पोलिसांची मोठी कारवाई, 2 लाखाहून अधिकचा 21 किलो 300 ग्रॅम गांजा जप्त, दोघांना अटक. धुळे शहर पोलिसांनी गांजा तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. धुळे शहर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर साक्री रोड देश विदेश हॉटेल जवळ नाकाबंदी दरम्यान एका कारमधून 21 किलो 300 ग्रॅम वजनाच्या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा हिरवा गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे 2,13,000 आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून इंदोर मध्य प्रदेश कडून मुंबईकडे हा माल जात होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 साक्री रोड देशविदेश हॉटेल जवळ नाकाबंदी दरम्यान माहिती मिळालेल्या कारची झडती घेतली असता कारमधून 21 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला, ज्याची एकूण किंमत 2,13,000 रुपये आहे. शहर पोलिसांनी वाहन चालकासह अन्य एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी संशयितांकडून मोबाईल फोन, कार असा एकूण 6,36,000 रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. अभी हमारा इलेक्शन का सीज़न चालू है, तो उस समय में एमसीसी जैसे ही लग गया तब से हम नाकाबंदी वगैरह हमने स्ट्रिक्टली शुरू किया है. तो कल हम सिटी पुलिस स्टेशन के अंडर में देश विदेश होटल है, वहाँ पे हमने एक नाकाबंदी कर रहे थे. उस समय हमको ऐसे इन्फॉर्मेशन मिला था कि एक गाड़ी मध्य प्रदेश से मुंबई जा रहे हैं और उसको गांजा लेके जा रहे हैं. तो हमको ऐसी इन्फॉर्मेशन मिला, फिर वो हमने नाकाबंदी में उस गाड़ी को जब वो आया उसको रोका और उसको चेक किया. उसमें हमको 21 किलो का गांजा मिला है. तो उसके 2 आरोपी हैं, दोनों मुंबई के हैं आरोपी. तो दोनों को हमने ताबे में लिया है, केस रजिस्टर किया है. इसमें 20 किलो से ज़्यादा है तो कमर्शियल क्वांटिटी के अंडर हमने केस रजिस्टर किया है. तो इस ऑलमोस्ट हमने 6 लाख का मुद्देमाल जब्त किया है, मोबाइल फ़ोन, गाड़ी एंड से गांजा मिला के. तो ये कार्रवाई को मैं PICT धीरज महाजन को शुभेच्छा देता हूँ. ये पूरा कार्रवाई हम SP सर, एडिशनल SP सर के अंडर मार्गदर्शन में होगा. धन्यवाद.